श्री स्वामी समर्थ. गणपती बाप्पा मोरया. मंगलमूर्ती मोरया. बाप्पाच्या कृपेने तुमच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण हो. हिंदू पंचांगानुसार दरवर्षी माघ महिन्यातील शुक्ल पक्षातील चतुर्थी तिथीला गणेश जयंती किंवा गणेश जन्मोत्सव साजरा केला जातो. हिंदू धर्म मान्यतेनुसार कोणत्याही शुभ कार्याची सुरुवात गणपतीच्या आशीर्वादाने केली जाते. म्हणूनच भगवान गणेशाला प्रथम पूजनीय स्थान आहे. माघ महिन्यातील गणेश जयंती माघ विनायक चतुर्थी किंवा गणेश तिलकुंड चतुर्थी म्हणून देखील ओळखली जाते. आता या दिवशी जर आपण काही उपाय केले, काही सेवा केल्या तर त्या खूप प्रभावी ठरतात. भरपूर वेळा आपल्या आयुष्यामध्ये अनेक अडचणी, अडथळे, संकटे असतात आणि ते काही संपायचं नाव घेत नाही. आता संकट येणारच नाही असं तर होणार नाही, पण आपण संकटाचा वेग मात्र नक्कीच कमी करू शकतो. तसेच आपण मेहनत तर घेत असतो, पण मेहनतीचे देखील आपल्याला पाहिजे तसे फळ हे काही केल्या मिळत नाही. मग आपल्या कष्टाला नशिबाची साथ मिळण्यासाठी, आपल्या आयुष्यातील दुःख, दारिद्र्य, गरिबी दूर होण्यासाठी या दिवशी कोणते उपाय करावे, कोणत्या सेवा कराव्या याबद्दलची सर्व माहिती आपण आज या व्हिडिओमधून जाणून घेणार आहोत. तत्पूर्वी तुम्ही चॅनलमध्ये नवीन असाल तर चॅनल लाईक करा व सबस्क्राईब देखील करा. कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ किंवा गणपती बाप्पा मोरया जरूर लिहा. आता या दिवशी आपण सकाळी लवकरच उठायचे आहे. अगदी तुम्ही ब्रह्ममुहूर्तावरती उठलं तरी पण चालेल. अंघोळ करताना अंघोळीच्या पाण्यामध्ये आपण या दिवशी 2 थेंब गंगाजल टाकायचं आहे. तसेच चिमूटभर काळे तीळ टाकायचे आहे आणि आपण थोडंसं मीठ देखील या पाण्यामध्ये टाकायचे आहे. तसेच एक दुर्वा या पाण्यामध्ये टाकायचा आहे आणि हे सर्व टाकून आपण अंघोळ करायची आहे. अंघोळ करत असताना आपण गंगेच्या, यमुनेचैव गोदावरी सरस्वती नर्मदे सिंधू कावेरी जलेस्मिन सन्निधिं कुरु या मंत्राचा जप करत अंघोळ करायची आहे. यामुळे आपल्याला पवित्र तीर्थस्थानी स्नान केल्याचं पुण्यफळ हे प्राप्त होत असतं. किंवा तुम्ही हर हर गंगे म्हणत अंघोळ केली तरी पण चालेल. आता या दिवशी आपल्याला काही उपाय करायचे आहे, पण त्या अगोदर आपण भगवान श्री गणेशांना अभिषेक करायचा आहे. पहिल्यांदा देवघरामध्ये एक दिवा प्रज्वलित करायचा आहे. तुळशीजवळ देखील एक दिवा प्रज्वलित करायचा आहे. जेव्हा आपण एखाद्या प्रसन्नमय मंगलमय वातावरणामध्ये एखादा उपाय किंवा सेवा करतो तर ती सेवा नक्कीच फलदायी ठरत असते. तर भगवान श्री गणेशांना प्रथम शुद्ध जलाने अभिषेक करावा, त्यानंतर पंचामृताने अभिषेक करावा. अभिषेक करत असताना आपण ओम गण गणपतये नमः, ओम गण गणपतये नमः या मंत्राचा जप करत राहायचा आहे. अभिषेक करून झाल्यानंतर त्यातील थोडंसं तीर्थ आपण ग्रहण करायचं आहे. आपल्या मुलांना देखील हे तीर्थ ग्रहण करायला द्यायचं आहे. त्यानंतर भगवान श्री गणेशांची मूर्ती स्वच्छ पुसून घ्यायची आहे. त्यांना ज्या काही वस्तू प्रिय आहे त्या सर्व वस्तू तुम्ही त्यांना अर्पण करायच्या आहे. मग गुळ खोबऱ्याचा नैवेद्य असेल, मोदक असेल, 21 दुर्वाची जुडी असेल, जास्वंदीचं फूल असेल तर या सर्व वस्तू तुम्ही बाप्पांना अर्पण करायच्या आहे. तसेच या दिवशी आपण बाप्पाला तिलक लावायला विसरायचं नाही. हळद घ्यायची आहे. हळदीमध्ये शुद्ध तूप टाकायचं आहे आणि याचा तिलक आपण बाप्पाच्या कपाळाला लावायचा आहे. त्यावरती थोड्याशा अखंड अक्षता अर्पण करायच्या आहे. तिलक लावत असताना देखील आपण ओम गण गणपतये नमः या मंत्राचा जप करत राहायचा आहे. यामुळे बाप्पाचा आशीर्वाद हा आपल्याला मिळत असतो व आपल्या आयुष्यातील अडचणी, अडथळे, संकटे दूर होण्यास मदत होत असते. आता या दिवशी आपल्याला मसूर डाळीचा प्रभावी उपाय करायचा आहे. तर यासाठी आपण वाटीभर मसूर डाळ घ्यायची आहे. तसेच आपण एखादे ताट घ्यायचं आहे. आता ताट घेताना प्लॅस्टिकचं ताट घ्यायचं नाही किंवा अगदी खराब ताट असेल असंही ताट घ्यायचं नाही. स्वच्छ ताट घ्यायचं आहे किंवा घरामध्ये तामण असेल तर तामण घेतला तरी पण चालेल. त्यानंतर आपल्याला कुंकू घ्यायचं आहे. कुंकुवामध्ये गुलाबजल किंवा गंगाजल टाकायचं आहे. आता त्या ताटामध्ये कुंकवाने आपण त्रिकोण काढायचा आहे. आता ह्या त्रिकोण काढल्यानंतर आपण जी काही मसूर डाळ घेतली होती तर ती मसूर डाळ त्या त्रिकोणामध्ये टाकायची आहे. आता त्रिकोण काढताना शक्यतो मोठाच त्रिकोण आपण काढावा. मसूर डाळ त्रिकोणाच्या बाहेर जाणार नाही याची आपल्याला काळजी घ्यायची आहे. आता आपल्याला काही सेवा देखील करायची आहे. भरपूर वेळा आपण फक्त उपाय करतो, पण त्यासोबत जर आपण काही सेवा केल्या नाही तर आपल्याला त्याचा काही एक रिझल्ट बघायला मिळत नाही. त्यामुळे सेवा करणे देखील तितकेच गरजेचं आहे. आपण ऋणमुक्ती गणेश स्तोत्र 1 वेळा पठण करायचं आहे. गणपती अथर्वशीष 1 वेळा पठण करावं व गणपती स्तोत्र आपण 11 किंवा 21 वेळा पठण करायचं आहे. आता या सेवा करणे तुम्हाला खूप अवघड वाटत असेल तर अशा वेळेस तुम्ही मोबाईलवरती लावून द्या. श्रवण केलं तरी पण चालेल, पण आपल्याला या 3 सेवा करणे अत्यंत गरजेचं आहे. आता सेवा करून झाल्यानंतर तुमची जी काही इच्छा आहे, मनोकामना आहे ती बाप्पाला सांगायची आहे. मग कठीणातली कठीण कोणतीही इच्छा असो. घरामध्ये पैसा येतो पण तो पैसा स्थिर राहत नाही किंवा संतान प्राप्ती होत नाही, विवाह हा वेळेवरती जुळून येत नाही, जे काही आहे ते मनापासून आणि श्रद्धेने आपण गणपती बाप्पाला सांगायचं आहे. आता सेवा करून झाल्यानंतर हे ताट आपल्याला तिथेच राहून द्यायचं आहे. अगदी रात्रभर हे ताट आपण बाप्पाजवळच ठेवायचं आहे. आता ही सेवा कोण करू शकतं तर घरातील कोणत्याही व्यक्तीने ही सेवा व हा उपाय केला तरी पण चालेल. ताई, दादा, आजी, आजोबा, तुमच्या घरातील मुलं देखील हा उपाय, ही सेवा करू शकता. फक्त सूतक असेल किंवा मासिक धर्म असेल तर अशा वेळेत आपल्याला हा उपाय करता येणार नाही.
तर आता दुसऱ्या दिवशी आपण सकाळी उठल्यानंतर हे ताट आपण तिथून उचलायचं आहे आणि आपल्या इथे जिथे पण जवळपास गोमाता असेल तर गोमातेजवळ आपण जायचं आहे. पण गोमातेला जर आपण तशीच मसूर डाळ खायला दिली तर गोमाता खाणार नाही. त्यासाठी आपण एक चपाती बनवायची आहे. आता चपाती घेत असताना आपण पहिलीच चपाती घ्यायची आहे. या चपातीवरती थोडासा गूळ पसरवायचा आहे. त्यावरती आपण थोडंसं शुद्ध तूप टाकायचं आहे, हळद टाकायची आहे आणि मसूर डाळ देखील त्या चपातीमध्ये टाकायची आहे. या चपातीचा रोल बनवायचा आहे. एक तांब्या भरून पाणी घ्यायचं आहे आणि जिथे पण जवळपास गोमाता असेल तर तिथे आपल्याला जायचं आहे. अगदी तुमच्या दाराजवळ गोमाता येत असेल तर तिला देखील ही चपाती तुम्ही खाऊ घालू शकता किंवा यासाठी गोशाळेत जाण्याची वेळ आली तर तिथे देखील तुम्ही गेला तरी काही हरकत नाही. गोमातेमध्ये 33 कोटी देवतांचं वास्तव्य असतं आणि जर आपण गोमातेला ही चपाती खाऊ घातली तर आपल्याला 33 कोटी देवतांचा आशीर्वाद मिळत असतो अशी देखील मान्यता आहे. ज्याचे घरी गाय तिथे विठ्ठलाचे पाय असे सद्गुरू संत तुकाराम महाराज सांगतात. ऋग्वेदाने गायीला अगण्य म्हटले आहे. गाय अद्वितीय असल्याचे यजुर्वेद सांगतो. अथर्ववेदात गायीला संपत्तीचे घर म्हटले आहे. पौराणिक मान्यता आणि आख्यायिकानुसार गाय हे विष्णूचे रूप आहे. भगवान श्रीकृष्णांना संपूर्ण ज्ञान गोचरणातूनच मिळाले. भगवान रामाचे पूर्वज महाराज दिलीप हे नंदिनी गायीची पूजा करायचे. गायीमध्ये 33 कोटी देवता वास करत असताना लक्ष्मीजींचे आगमन उशिरा झाले. ती गायी मातेला म्हणाली, माताजी मला पण जागा द्या. गायीने उत्तर दिले, माफ करा पण घर भरले आहे. त्यावर लक्ष्मीजी म्हणाल्या, तुम्ही सर्वांना स्थान दिले आहे, मला का नाही? गायी मातेने उत्तर दिले, आता एक सोडून दुसरी जागा नाही, ती म्हणजे माझे शेण. श्री लक्ष्मी मातेने हे आनंदाने स्वीकारले आणि शेणात वास केला. त्यामुळे परंपरेने घरामध्ये शेण पसरले जाते. जिथे पृथ्वी शुद्ध असते तिथे श्री लक्ष्मीजी विराजमान असतात. खत म्हणून वापरल्यावर असे वाटते की वाढणारी झाडे ही केवळ झाडे नसून ती अमूल्य संपत्ती आहे. असेच आपल्या पवित्र मातीचे महत्त्व आहे. तसे जेव्हा पण आपल्या घरामध्ये होम करायचा असतो तेव्हा आपण शेणाचा वापर हा करत असतो. शेण देखील अत्यंत पवित्र मानले जाते. आता आपण गोमातेजवळ जायचं आहे. गोमातेच्या पायावरती सर्वात प्रथम आपण पाणी टाकायचं आहे. त्यानंतर गोमातेला आपण ही चपाती खाऊ घालायची आहे. तुम्हाला जर हातातून चपाती देणे शक्य असेल तर हातातून चपाती देण्याचा प्रयत्न करायचा आहे. गोमातेने जर तुमचा हात चाटला तर तुमचं दुर्भाग्य दूर होऊन तुम्हाला सौभाग्य प्राप्त होत असते आणि जर असे करणे शक्य नसेल तर लांबून गोमातेला चपाती द्यायची आहे. गोमातेच्या पाठीवरून 3 वेळा हात फिरवायचा आहे. हात फिरवत असताना आपण ओम नमो भगवते वासुदेवाय, ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा जप करायचा आहे. त्यानंतर आता गोमातेला आपण 3 प्रदक्षिणा करायच्या आहे. प्रदक्षिणा करत असताना आपण ओम गण गणपतये नमः, ओम गण गणपतये नमः या मंत्राचा जप करायचा आहे. त्यानंतर गोमातेच्या पायाखाली जी काही माती आहे ती माती आपण आपल्या कपाळाला लावायची आहे. आपल्या मुलांच्या कपाळाला देखील आपण ही माती लावायची आहे. यामुळे आपल्याला 33 कोटी देवतांचा आशीर्वाद हा प्राप्त होत असतो. त्यानंतर गोमातेच्या डोळ्यामध्ये आपण बघायचं आहे आणि आपली जी काही इच्छा आहे, मनोकामना आहे ती गोमातेला सांगायची आहे. मग कठीणातली कठीण कोणतीही इच्छा असो. घरामध्ये पैसा येतो पण तो पैसा स्थिर राहत नाही किंवा संतान प्राप्ती होत नाही, विवाह हा वेळेवरती जुळून येत नाही, जे काही आहे ते मनापासून आणि श्रद्धेने आपण गोमातेजवळ सांगायचं आहे. त्यानंतर आता आपण हा उपाय केल्यानंतर डायरेक्ट घरी जायचं आहे. मध्ये कुठे थांबलो तर आपण जो काही उपाय केला, जी काही सेवा केली तर ती सेवा ही फलदायी ठरत नाही. आता गोमातेच्या पायाखाली जी काही माती आहे ती माती, थोडीशी माती आपण तिथून उचलून घरी आणायची आहे किंवा अगदी गोठ्यातील माती आणली तरी पण चालेल. तर ही माती आणल्यानंतर आपल्या तुळशीमध्ये ही माती थोडीशी टाकायची आहे. यामुळे आपल्या घरामध्ये कोणतीही नकारात्मक ऊर्जा प्रवेश करत नाही. तसेच वास्तुदोष असेल किंवा इतर कोणताही दोष घरामध्ये असेल तर तो देखील दूर होण्यास मदत होत असते. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनल लाईक करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.